नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। 20 कट्टे हळद लंपास करणारा चोरटा ग्रामीण पोलिसांनी पकडला। मुद्देमाल विक्रीतील 25,000 रुपये केले जप्त। वसमत तालुक्यातील खुदनापूर शिवारातील आखाड्यावरून 20 कट्टे हळदीची चोरी झाल्याची घटना 18 एप्रिल 2025 रोजी घडली होती। याबाबत वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासानंतर सदरील चोरट्यास ग्रामीण पोलीस पथकाने नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी येथून ताब्यात घेतला आहे। याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कवठा पाटीजवळील खुदनापूर शिवारातील आखाड्यावरून हळदीचे 20 कट्टे चोरट्यांनी लंपास केल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास लावण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गजानन बोराटे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीचा अभ्यास केल्यानंतर सदर चोरी ही नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी येथील सूरज लक्ष्मण बोगरे वय 20 यांनी त्याच्या साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न झाले। ग्रामीण पोलीस पथकाने आरोपी सूरज डोंगरे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीमधील मुद्देमाल विकून त्याच्या वाट्याला आलेले 25,000 रुपये पोलिसांना दिले। पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष मोपडे, पोलीस अंमलदार अविनाश राठोड, विजय उपरे, अजय पंडित, जयकुमार वराडे, नामदेव बेंगाळ, सायबरचे प्रदीप झुंगरे, मारुती काकडे यांचा समावेश होता। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।